सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर ह्या मातीच्या भांड्यात आम्ही आज पहिल्यांदा चहा करतोय. खण आणताना ही आत्या म्हणली आपण चहासाठी भांडं घेऊया, चहा खूप छान होतो. पण ह्याला सांडशीनं उचलायचं नसतं. गरम झालं, मी सांडशीनं उचललं, ते गेलं भांडं फुटून. तर जेवणात बनवलेली होती वाटाणा बटाटा मिक्स भाजी, भाकरी. गणेशला शाळेत जायचे, नाश्ता करून चाललाय. तर आज काय करणार आहे, मी गव्हाचं दळण दुपारनंतर करणार आहे. कारण चपात्यासाठी मांजरं पण वैताग देत आहेत आणि गणेशला पण जास्त काही भाकरी आवडत नाही. ते बघा, मोठी भाकरी ठेवली, छोटी घेतलेली आहे. मग त्याला म्हटलं खा, काही होत नाही भाकरी खाल्ली तरी. माझ्या चालू होत्या चुलीवरच्या भाकरी. भाजीमध्ये पातळ भाजी बनवलेली आहे, छान अशी वांग्याची भाजी बनवली होती. तर जायचं आहे भेंडी तोडायला, कारण ही खूप त्रास देतात मांजर चपाती नसली खायला, की त्याच्या आधी शेळ्यांना गवत आणून टाकलं. आत्याने ते गवत तिकडे काढलेलं होतं. मग मी सगळ्यांना गवत टाकलं, कारण आता ऊन झाल्यामुळे आम्ही शेळ्या काही सोडत नाही. आणि हे बघा, ह्या शेळीला झालेली आहे 2 रात्री बोकड. हे बघा केवढी छान शेळी आहे ही. तर सगळे छान असं गवत खात आहेत त्या गव्हाणीमधलं. मग नंतर कोंबड्यांना पण बाहेर काढायचं होतं, तर कोंबड्या बघा इकडे, कोंबड्या पण गवत खातात म्हणून त्यांना पण बाहेर काढलं. नंतर मला जायचं होतं भेंडी तोडायला, पाणी भरून ठेवलं, असं शेळ्यांचं केलं. सकाळी यांना बुसकटाची एक वैरण केलेली होती, तुरीचं बुसकट टाकलं. आणि मग नंतर आत्याने काय केलं, दुसऱ्याकडून रानातून गवत आणलं होतं खूप सारं, मग ते टाकलं बघा. असे पाणी पितात, पाणी भरून ठेवलं की पाणी पितात. तर नंतर गेलो भेंडी तोडायला. तर भेंडी खूप सारी मोठी झालेली होती, कारण 3 दिवस झाले भेंडी तोडलेली नाही आहे. ऊन खूप झाले भेंडी तोडताना पण. आता काय करायचं, लवकर सकाळी यायचं आणि रानातलं काम करून जायचं, कारण खूप ऊन वाढले. आणि मामा पण आलेत आम्हाला मदतीला. मका ती 2-3 ताट आहेत बघा, केवढी मोठी झाली आहेत, खूप मोठी झाली आहेत. मग दुपारी ऊन होतं म्हणून काय करायचं, तर सकाळीच तोडून जायचं बघा. आत्या पण आहे तिकडं. तर तिघांनी म्हणून आम्ही काय केलं, भेंडी तोडली. खूप सारी भेंडी निघली होती, खूप भेंडींनी भरपूर निघली आहे. कोवळी भेंडी जास्त नाहीच आहे, कारण 2-3 दिवस गॅप पडला की भेंडी हेच होती, निबरच होती. मग घरी आल्यानंतर आत्याने सुरुवात केली. तिकडे ससे बघा आमचे त्या टेबलवर जाऊन बसलेत. डाळ निवडायला सुरुवात केली. थोडं पुरण घालायचं आहे, कारण आज आहे नव्याची पौर्णिमा. नवीन जे धान्य असतं त्याची पूजा करायची असते, म्हणजे ते ताटं वगैरे असतात ज्वारीची, गव्हाची, त्याची पूजा करायची. तिकडे मी कुकरला गरम पाणी ठेवलं आहे करायला. आत्याने डाळ घेतली निवडून, आणि हे बघा ही अशीच मामांनी आणली होती ताटं, जाऊन ज्वारीची, गव्हाची बांधली दोन्हीकडे दरवाजाला. तर अशी असते ह्याची पूजा करायची. तुम्ही कशी करता नव्याची पौर्णिमा साजरी, ते मला नक्की सांगा. बघा ही गहू, आता गहू पण आमचा लवकर काढायला आलेला आहे. ज्वारी नंतर असती, पण ह्याची अशी पूजा करायची असते आज. मग ह्याला नैवेद्य, हळदी कुंकू असं सगळं पूजा ह्याची करतात नवीन धान्यांच्या ह्याची. आणि ही मांजर बघा सारखी ओरडत असते. आहे का बघा हिला थोडी तरी हिची तब्येत झाली आहे का. आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.